इकडे विक्रोळीमधल्या मनसे कार्यकर्त्यांमधली नाराजी ही दूर करण्यासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे सक्रिय झालेत। प्रभाग क्रमांक 119 मध्ये संतोष देसाई यांना दिलेली उमेदवारी ऐनवेळी रद्द करून ती विश्वजित ढोलम यांना देण्यात आली आणि या बदलामुळे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय। हे नाराजी नाट्य थांबवण्यासाठी राज ठाकरे यांनी तातडीनं दोन्ही बाजूंच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना शिवतीर्थ निवासस्थानी चर्चेसाठी बोलावलेलं आहे। राज ठाकरे आणि नितीन सरदेसाई या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांची समजूत काढून हा तिढा सोडवण्याची शक्यता आहे। आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये शिवतीर्थवर 2 तास चर्चा झालेली आहे। शिवतीर्थवरील बैठकीमध्ये प्रामुख्याने जाहीरनाम्यावर चर्चा झाली। राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंमध्ये याबाबत चर्चा झालेली आहे। ठाकरेंच्या सेनेच्या साईनाथ दुर्गे आणि मनसेच्या संदीप देशपांडेंवर जाहीरनाम्याची जबाबदारी आहे। मुंबई पालिकेमधील येणाऱ्या 5 वर्षातील विषयांवर जाहीरनामा सादर होणार आहे। 4 तारखेच्या नंतर दोन्ही पक्षांकडून एकत्रित जाहीरनामा सादर केला जाणार आहे। उमेदवारी याद्यांवरून अंबादास दानवे मनमानी करत आहेत असं म्हटलंय चंद्रकांत खैरे यांनी। छत्रपती संभाजीनगरच्या तिकीट वाटपावरून खैरे नाराज आहेत। अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंमधला वाद हा चव्हाट्यावर आलेला आहे। ही सगळी प्रक्रिया पूर्ण करताना तुम्हाला अजिबात विचारलं नाही। मला अंबादास दानवेंनी पूर्ण यादी मी सामनात पाहिलाय आणि अजूनपर्यंत मला त्यांनी डिक्लेअर केलं नाही, पण दाखवलं नाही की माझा अपमान आहे। मी वरिष्ठ आहे, त्यापैकी शिवसेना नेता आहे, माझा अपमान आहे। माझा असा अपमान करत असेल तर मी इतकं कष्ट करून त्या ठिकाणी टिकून एकनिष्ठ राहून मग मला हे फळ मिळतं का आता असं? 4 दिवसापूर्वीच खैरे साहेबांबरोबर आमचे जे त्या भागातले शहर प्रमुख आहेत त्यांनी 1 to 1 एक जागा निहाय चर्चा केलेली आहे आणि त्यांनी मार्क केलेले 99% अंमलबजावणी झालेली आहे। राशीद मामूंच्या प्रचाराला मी जाणार नाही असं देखील ते म्हणतात। आता ते तुमच्या पक्षात आलेले आहेत। प्रचाराची यंत्रणा वाटून दिलेली आहे, कोणी कुठं जावं कोणी कुठं जावं। पक्षाच्या प्रचाराला कोणी गेलं आणि कोणी नाही गेलं म्हणून काही कोणाचं काही राहत असतं अशातला काही भाग नाही। खैरे साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहे, सगळ्यांचे पालक आहे, सगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे। आम्ही सगळे त्यांच्या नेतृत्वाखालीच काम करत असतो। ठाण्यामधल्या प्रभाग क्रमांक 18 मधून मनसेच्या प्राची घाडगेंचा अर्ज हा पास झालेला आहे। जाब विचारण्यासाठी अविनाश जाधव निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला गेलेले आहेत। ठाण्यामधील प्रभाग क्रमांक 18 मधून मनसेच्या प्राची घाडगे यांचा अर्ज हा पास झालेला आहे आणि या संदर्भातच जाब विचारण्यासाठी अविनाश जाधव निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। ठाण्यामध्ये मनसे उमेदवाराचा अर्ज हा पास झालेला आहे आणि ठाण्यामधले मनसेचे नेते अविनाश जाधव हे आता जाब विचारण्यासाठी गेलेले आहेत। निवडणूक अधिकाऱ्यांकडे या संदर्भातली ते विचारणा करतायत। राबोडी 3 वाजता ॲफिडेविट का घेतलं? हॅलो, राबोडी 3 वाजता ॲफिडेविट नव्हता केला पाहिजे। आता हिला निदान केला तुम्ही, सो मोठा केला तुम्ही, त्याला सो मोठा केला आणि हिला पण सो मोठा करला पाहिजे तुम्ही। तेच तर फॉर्म तुमच्याकडे होता ना, फॉर्म तर आणि निवडणूक कर्तव्यावर गैरहजर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा कडक पवित्रा आहे। प्रशासनाकडून 28 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। मतदान केंद्रावर गैरहजर राहिल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय। केडीएमसी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी हे आदेश काढलेले आहेत। केडीएमसी प्रशासनाकडून निवडणूक कर्तव्यावर गैरहजर 28 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि कर्तव्यावर गैरहजर अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असा इशाराच, असा कडक पवित्राच प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे।